सजरे कोंबड्या आरवला ग कोंबड्या आरवला माझ्या नागोबाच्या नागोबाच्या छबीनं सजवला माझ्या देवाचा छबीनं सजवला माझ्या नागोबाच्या छबीनं सजवला तीर्थाच्या भूमीवरी भगवान दिशेला भारी अगो सोडी रे दर्शन घेऊया ग दर्शन घेऊया अग चल छबीचा छबीनं सजवला माझ्या नागोबाचा छबीनं सजवला माझ्या नागोबाचा छबीनं सजवला कोंबड्या आरवला ग कोंबड्या आरवला माझ्या देवाचा छबीनं सजविला माझ्या देवाचा छबीनं सजवला माझ्या नागोबाचा छबीनं सजवला माझ्या देवाचा छबीनं सजवला नागोबाच्या नावाने आता ही कला नामशेष होत चालली बरोबर. हा. पुढं कोण टिकवणार आता आहे? हा? आता पुढे ज्यानं मनावर घेतलं तर ते हा. होणार सरकारने याबाबत त्याबद्दल तरी आहे जरा त्यांचं लक्ष आहे त्यांचं हा तुम्हाला मानधन देतात काय अजून काही नाही मिळालं ही कला टिकवण्यासाठी त्यांच्याकडून प्रयत्न होतात का? नाही हे आम्ही स्वतःचीच कला मी हो करतो या बर. तुम्ही मागणी करत नाही का सरकारला ही कला टिकली आणि आता पाहिजे? काय आहे, ते आम्हाला पुढचं काय त्यांना द्यायचं असतं ना हा. आम्हाला अजून शासकीय कार्यक्रम आम्हाला करायचा आहे. शासकीय जर कार्यक्रम केला तर मग आम्हाला त्यांचं मानपत्र मिळणार हा मग ते आम्हाला पुढं पेन्शन चालू करणार आहे. अच्छा जोपर्यंत अजून आमचे शासकीय कार्यक्रम होत नाही ना असं आहे. ओके धन्यवाद. खूप भारी वाटलं तुमची कला बघून. धन्यवाद. या ना. या ना. आता हे माझं मी त्यांच्या कानात नाव सांगणार आहे मी ते ओळखून दाखवणार आहेत. तुम्ही बघा व्हिडिओ. हा. सचिन नारायण घाडगेंनी नाव सांगितलं. सचिन नारायण शिंगाडेन धर्म केला आणि माझा नागोबा झाला प्रसन्न. माझ्या जीवाच्या भक्ताने सचिन भक्ताने शिंगाडी कुळीचा आज जय जयकार केला. या फुले घरात माझ्या शिंगाडे कुळीला नाव सचिन ग भक्ताने केला ना माझा पुजारे विन देव जग हे नामाला. सचिन नातून धर्म गेला सीताराम आजोबाचा उधार झाला. मान तालुका आणि धुळदेव गावाचे राहणारे सातारा जिल्ह्यामध्ये उदर केला वाघार माझ्या आणि आरवाडीचा बिरुबा देव झाला प्रसन्न. आणि बापूबाई वाहिल्याच्या नावाला तुम्ही धर्मसूत्र मांडला माझ्या बिरुबा देवाने. माझ्या जीवाच्या भक्ताने देवाच्या नावाने सीताराम आजोबाचा अन्नपूर्णा आजोबाला सुखी
नावाचा